नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संबलपूर, ओडिसा। फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर, ओडिसा येथे भारतातील पहिल्या कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन केले आहे। याचा उद्देश युवकांना उद्योग संबंधित कौशल्यांसह सक्षम करणे हा आहे। या केंद्रात कमी किमतीचे अभ्यासक्रम सुरू केल्याने अनेक तरुणांना सक्षम बनवले जाईल। यामध्ये एका वेळी 1200 विद्यार्थी कौशल्य प्राप्त करू शकतील। स्किल इंडिया सेंटर क्लासरूम आणि कामावर आधारित शिक्षणाचे मिश्रण असणार आहे। प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ केंद्र व्यवस्थापक म्हणून कार्य करेल। तर भारतातील पहिल्या कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन ओडिसा राज्यातील संबलपूर या ठिकाणी करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फेब्रुवारी 2024 मध्ये 100% घरगुती नळ जोडणी मिळवणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। फेब्रुवारी 2024 मध्ये 100% घरगुती नळ जोडणी मिळवणारे अरुणाचल प्रदेश हे ईशान्येकडील पहिले राज्य ठरले आहे। मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी जाहीर केले की जल जीवन मिशनांतर्गत अरुणाचल प्रदेशने हर घर जल योजनेत 100% लक्ष्य गाठले आहे। हा टप्पा प्रत्येक घरासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाईपद्वारे पाण्याची खात्री करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या पुढाकाराला पूर्णपणे स्वीकारणारे अरुणाचल प्रदेश ही ईशान्येतील पहिले राज्य आणि भारतातील 10वे राज्य ठरले आहे। घर जल योजना ही भारतातील जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेल्या जल जीवन मिशनचा एक भाग आहे। याची सुरुवात ऑगस्ट 2019 मध्ये करण्यात आली। उद्दिष्ट होते 2024 पर्यंत संपूर्ण भारतात वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे। नेक्स्ट आहे, नुकताच अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एलेक्स डॉसन। हा स्वीडन या देशाचा आहे। स्वीडिश फोटोग्राफर एलेक्स डॉसन याने अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे। वेल बोन्स ही प्रतिमा दर्शकांना ग्रीनलँडच्या बर्फाच्या चादरीच्या खाली घेऊन जाते, जिथे एक ड्रायव्हर मिक व्हेलच्या सांगाड्याचे अवशेष शोधताना दिसतो। ही आकर्षक रचना डॉसनच्या अपवादात्मक फोटोग्राफी कौशल्य दाखवते। नेक्स्ट आहे, IPL मधील सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महेंद्रसिंह धोनी। 2008 मध्ये IPL ला सुरुवात झालेली आहे। तर IPL चा हा 16वा मोसम आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही संघ निवड करण्यात आलेली आहे। या संघामध्ये 15 सदस्यांची निवड करण्यात आली आहे। IPL मधील सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीची निवड करण्यात आली आहे। या संघामध्ये ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा विराट कोहली यांची सलामी जोडी म्हणून निवड करण्यात आली आहे। यात वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलला 3रा क्रमांक देण्यात आला आहे। मधल्या फळीत दक्षिण आफ्रिकेच्या अब्राहिम डिव्हिलियर्ससह भारताचे सूर्यकुमार यादव, सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी यांना स्थान दिले आहे। तसेच अष्टपैलूंमध्ये हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कायरन पोलार्ड यांचा समावेश करण्यात आला आहे। फिरकी गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानचा राशिद खान, वेस्ट इंडिजचा सुनील नारायण, भारताचा यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे। वेगवान गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा लिसिथ मलिंगा, भारताचा जसप्रीत बुमराह यांना स्थान देण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 मध्ये विशेष पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ईशा अंबानी। रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। ईशा अंबानी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन तसेच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्ड सदस्य म्हणून कार्यरत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची 4थी आवृत्ती कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुवाहाटी। खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 स्थळ आहे गुवाहाटी, आसाम। आवृत्ती आहे 4थी। कालावधी आहे 19 ते 29 फेब्रुवारी 2024 आणि शुभंकर आहे अष्टलक्ष्मी। हे एक फुलपाखरू आहे। नेक्स्ट आहे, जगातील पहिला लाकडी उपग्रह नासा आणि कोण प्रक्षेपित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी म्हणजे JAXA। नासा आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जगातील पहिला लाकूड उपग्रह लिग्नोसॅट प्रोब प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे। हा उपग्रह बायोडिग्रेडेबल असेल। लिग्नोसॅट हा मॅग्नोलिया लाकडापासून बनवलेला कॉफी मग आकाराचा उपग्रह 2024 च्या उन्हाळ्यात पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित होणार आहे।
अवकाशाच्या निर्जीव व्हॅक्यूममध्ये लाकूड जळत नाही किंवा सडत नाही, परंतु पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर त्याचे बारीक राखेमध्ये रूपांतर होईल, ज्यामुळे भविष्यातील उपग्रहांसाठी ते आश्चर्यकारकपणे उपयुक्त बायोडिग्रेडेबल सामग्री बनेल. लाकूड उपग्रह क्योटो विद्यापीठ आणि लॉगिंग कंपनी सुमितोमो फॉरेस्ट्रीच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे तयार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके मिळवली? तर याचे उत्तर आहे 4. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024, ठिकाण होते तेहरान, इराण. आवृत्ती आहे 11वी. कालावधी होता 17 ते 19 फेब्रुवारी 2024. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने तेहरानमध्ये 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले आहे. ॲथलेटिक ज्योती याराजीने महिलांच्या 60 मीटर अडथळा शर्यतीत 8.12 सेकंद वेळेसह सुवर्ण पदक जिंकून नवीन राष्ट्रविक्रम केला आहे. तजिंदर सिंग तूरने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये 19.7 मीटर फेकून सुवर्ण पदक जिंकले आणि 19 वर्षांचा राष्ट्रविक्रम मोडला आहे. ॲथलीट हरमिलन बैसने महिलांच्या 150 मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आणि अंकिता ध्यानीने महिलांच्या 3000 मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2004 मध्ये प्रथम आयोजित करण्यात आली. चॅम्पियनशिप आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनद्वारे आयोजित केली जाते. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताने कॉलराने प्रभावित कोणत्या आफ्रिकन देशाला मदत पाठवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे झांबिया. दक्षिण आफ्रिकन देशात प्राणघातक कॉलराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भारताने झांबियाला वैद्यकीय आणि भौतिक मदत पाठवली आहे. झांबियाची राजधानी लुसाका येथे भारतीय उच्चायुक्त अशोक कुमार यांनी सुपूर्द केलेल्या मदतीमध्ये 3.5 टन जलशुद्धीकरण पुरवठा, क्लोरीन गोळ्या आणि ORS सॅसेटचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, बंदरांची कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सरकारने कोणती मार्गदर्शक तत्त्वे सुरू केली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे सागर आकलन. फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतीय बंदर कामगिरी निर्देशांकासाठी सागर आकलन मार्गदर्शक तत्त्वे सुरू केली आहेत. भारतीय बंदरांच्या कामगिरीच्या राष्ट्रीय बेंचमार्किंगसाठी सागर आकलन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ही तत्त्वे भारतातील सर्व बंदरांवर लागू केली जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. 20 फेब्रुवारी 2024 रोजी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे खजुराहो नृत्य महोत्सव सुरू झाला आहे. खजुराहो नृत्य महोत्सवाचे 50वे वर्ष आहे. हा महोत्सव 26 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. उस्ताद अलाउद्दीन खान संगीत आणि कला अकादमीच्या सहकार्याने मध्य प्रदेश सरकारचा सांस्कृतिक विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या नृत्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कथ्थक कुंभमध्ये 1,500हून अधिक कलाकारांनी कथ्थक सादर केले. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील लौंगलता आणि लाल पेडा यांना GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील लौंगलता आणि लाल पेडा या 2 प्रसिद्ध मिठाईला GI टॅग देण्यात आला आहे. पहिला GI टॅग दार्जिलिंग टीला 2004 मध्ये देण्यात आला होता. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील करौली येथे लोह खनिजाचे मोठे साठे सापडले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. फेब्रुवारी 2024 मध्ये राजस्थानमधील करौली येथे लोह खनिजाचे मोठे साठे सापडले आहेत. करौलीतील हिंडन जवळील खोडा, दादरोली, तोडुपुरा आणि लिलोटी येथे 840 दशलक्ष टनांहून अधिक लोह खनिज सापडले आहे. सुरुवातीच्या शोधात लोह खनिजाचे मॅग्नेटाइट आणि हेमेटाइट हे 2 प्रकार सापडले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संरक्षणावरील अधिवेशन COP14 कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे समरकंद, उझबेकिस्तान. 17 फेब्रुवारी 2024 रोजी उझबेकिस्तानच्या समरकंद येथे वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरील अधिवेशन COP14 आयोजित करण्यात आले. याचे थीम होते नेचर नो बॉर्डर्स. 2022 मध्ये कुनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्क स्वीकारल्यानंतर हा पहिला जागतिक जैवविविधता मेळावा होता. CMS COP14 मध्ये अधिवेशनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आणि 2024 ते 2032 या कालावधीसाठी नवीन धोरणात्मक योजना स्वीकारली आहे. COP14 ने अधिवेशनाच्या परिशिष्ट 2 मध्ये पॅलासची मांजर म्हणजेच फेलिस मॅन्युअल समाविष्ट करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इरेड आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांना सहवित्त पुरवठा करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. फेब्रुवारी 2024 मध्ये इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच इरेडाने आणि पंजाब नॅशनल बँकेने अक्षय ऊर्जा प्रकल्पांना सहवित्त पुरवठा करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामध्ये नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी समर्थन वाढवण्याच्या उद्देशाने इरेडा कर्जदारांसाठी
संयुक्त कर्ज, कर्ज सिंडिकेशन आणि अंडररायटिंग आणि ट्रस्ट आणि रिटेन्शन अकाउंटचे व्यवस्थापन या तरतुदींचा समावेश आहे। हा सामंजस्य करार मुख्यत्वे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विस्तृत श्रेणीसाठी कर्ज देणे आणि कर्ज सिंडिकेशनवर केंद्रित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।